वर्षापासून आम्ही आयोजित करत आहोत. तरी 4थं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षात याच्यात प्लेयर्स असतील, भाग घेणारे, त्याचबरोबर प्रेक्षक असतील, याची वाढ होत आहे. एकंदरीत हा फेस्टिवल करायचा उद्देश एवढाच आहे की बेळगावमध्ये एक कौटुंबिक खेळ कुठला असेल तर ते पतंग महोत्सव आहे आणि त्याचबरोबर पर्यटकांना सुद्धा आकर्षित करण्यासाठी, खास करून महाराष्ट्र आणि गोव्यातील जे पर्यटक आहेत त्यांनासुद्धा आकर्षित करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केले आणि यंदा काही फेस्टिवलच्या बरोबर यूथ फेस्टिवलसुद्धा आम्ही आयोजित केलेलं आहे. फूड फेस्टिवल आहे. तर याचा उपयोग बहुतेक सगळ्याकडे होत आहेत आणि गोव्यातले पण पर्यटक, त्याचबरोबर गोव्यातले नागरिक आणि महाराष्ट्रातील नागरिक या सोहळा जो 4 दिवसाचा आहे त्याच्यामध्ये सगळे भाग घेत आहेत आणि आम्ही सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि खास करून बेळगावचे जे स्थानिक लोक आहेत त्यांचं सहकार मोठ्या प्रमाणात लागतं आणि 4 दिवसाच्या या कार्यक्रमात जवळजवळ 4 लोक या फेस्टिवलमध्ये भाग घेतील हे अपेक्षा. लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? प्रत्येक वर्षी आता पहिल्या वर्षी आम्ही ज्या वेळेला केलो होतो त्यावेळेला 2 लाख लोकांचा उपस्थिती होती. दुसऱ्या वर्षी केली त्यावेळेला 2.5 लाख, तिसऱ्या वेळेला जवळजवळ 3.5 लाख लोकांची होती. यावेळेला आम्ही 4 ते 5 लाख लोकांच्या अपेक्षा करतो आणि प्रत्येक वर्षी रिस्पॉन्स चांगले मिळत आहेत आणि यावेळेला स्टॉल्स होते. मागच्या वेळेला 100 स्टॉल्स होते, यावेळेला 200 स्टॉल झालेले आहेत आणि त्याच्यात एज्युकेशन स्टॉल आहेत. नंतर वेगवेगळे इथलं जो नॉर्थ कर्नाटकामध्ये जे फूड आहेत, खास करून ट्रेडिशनल फूड त्याचे स्टॉल्स आहेत आणि महाराष्ट्रातले काही करून कोल्हापूरचे जे भेळ असेल, नंतर फडतरी मिसळ असले सुद्धा स्टॉल्स इथं उपलब्ध आहेत. इंटरनॅशनल काय प्रत्येक आता आमच्याकडे जवळजवळ 7 टीमा इंटरनॅशनल टीमा आहेत आणि 21 टीमा इंडियन टीमा. तर प्रत्येक वर्षी हा 7 ते 10 टीमा आमच्याकडे रेग्युलर येत आहे आणि त्यामुळं स्थानिक लोकांमध्ये आणि मुलामध्ये एक क्रेज निर्माण होत आहे प्रत्येक वर्षी. एवढं क्रेज अगोदर नव्हतं की पतंग फक्त घरात उडवत होते. आता मोठे मोठे पतंग घेऊन उडवायचा जो प्रयत्न चालू झालेला आहे तर हे इंटरनॅशनल काही फेस्टिवलचा एक परिणाम. आजचे उद्घाटक जे आहेत, जे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळे आहेत, त्याचबरोबर या भागाचे खासदार सुरेश अंगडी आहेत, नंतर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जयराम साहेब आहेत, त्याचबरोबर इंडस्ट्रियलिस्ट या बेळगावचे कॉन्ट्रॅक्ट क्लस्टरचे राम भंडारी आहेत. तर आजचा कार्यक्रम आहे. असे 4 दिवस वेगवेगळे कार्यक्रम. स्टॉलबद्दल थोडं माहिती अशोकराव.